आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही म्हणजे आता बराच उशीर झालाय. त्यात मी या हॉस्टेलचा भाग नाही, परका माणूस. मी कसं आता तू परका नाहीयेस, तू आमच्यातलाच एक आहेस. चला मणी सर, अजून किती वेळ? हो झालं 2 मिनिट फक्त. लई जोराची भूक लागली आहे. भुकेने खड्डा पडलाय पोटात. झालं 2 मिनिट. अरे हळू, चटका लागला ना तेव्हाच बहिणाबाईंनी सांगितलंय, आधी हाताला चटके तेव्हा मिळते नूडल्स. मणी सर, झाले की नाही तुमचे नूडल्स? 15 मिनिटांनी वुमेन्स डे संपणार आहे. तोपर्यंत 2 मिनिटातली रेसिपी रेडी होणार आहे ना तुमची? 1 मिनिट. अजिबात बोलायचं नाही. एक तर तुमच्या तिघींमुळे या 2 मिनिटाच्या रेसिपीला अर्धा तास लागलाय. 1 मिनिट. आमच्या तिघींमुळे? हो. स्वानंदीला नूडल्स खायचे होते आणि तुमचं म्हणणं असं होतं की स्वानंदीला नुसते नूडल्स नाही द्यायचे, त्यात काहीतरी पौष्टिक भाज्या असायला हव्या. म्हणून मग भाज्या काढल्या, निवडल्या, चिरल्या आणि मग हे सगळं करता करता वेळ लागला. त्यात आमचा काय दोष? अर्थात माझा, पण हेल्दी खायला नको का तिने? स्वानंदीने हेल्दी खाल्लं पाहिजे. तिने भाज्या खाल्ल्याच पाहिजेत, बरोबर आहे. पण अहो तुम्ही त्या डिश मध्ये दिल्या तर ना. नाहीतर अहो सकाळची ब्रेकफास्टची वेळ होईल आमची. अगं एक तर तुम्ही त्यांना मदत केली नाही आणि आता त्रास कशाला देताय? कोण बोलू त्यांना हेल्प नाही केली? ते स्वतःच म्हणाले मला की आज वुमेन्स डे आहे तर तुम्ही सगळ्यांनी बसायचं, मी सगळं एकटा करणार आहे. काय पार्टी बदलते का तू स्वानंदी? अगं हा वुमन्स डे झालं जेसी, पण पहिल्यांदा स्वानंदीने काहीतरी खाण्यासाठी मागितलं, मग द्यायला नको? नूडल्स रेडी झाले असतील. मी मणी सर, लवकर भूक लागली आहे. झालं. अहो द्या ना लवकर. आलो, 1 मिनिट. आणि हे गरमागरम नूडल्स. स्वानंदी चल लवकर, भूक लागली आहे ना. थँक्यू. फायनली. कसं झालंय? जमलं ना? खूपच छान झाली आहे. म्हणजे नूडल्स थोडेसे जास्त आहे आणि मीठ थोडंसं कमी आहे. हा, नूडल्स थोडे जास्त आहे आणि तिखट जरा कमी आहे. हा, नूडल्स थोडे जास्त आहेत, गोड थोडं कमी आहे ना? गोड पकडलं गेलंय तुमच्या. मी काही गोड टाकलेलं नाही. नाही, खूप छान झाली आहे. थँक्यू. तू का बसलास? तू पण घे ना खायला. मी बस मी घेतो. मलाही खरंच भूक लागली होती. अरे अरे, खाली का बसतोय? वर बस, उठ. मणी सर प्लीज. अहो नाही, ओके मी कम्फर्टेबल आहे. आज वुमन्स डे. मॅडम, तुम्ही म्हणाला होता की काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काय बोलणार होता? सॉरी, मी या गडबडीत सगळं विसरून गेलो. नाही, तसं काही महत्वाचं बोलायचं नव्हतं. मी तुला सांगणार होते की आज रात्री आमच्या बरोबरच डिनर कर, इथेच थांब म्हणून. पण स्वानंदीच्या डोहाळ्यांनी हे काम पूर्ण करून टाकलं. मणी सर,
खूप मस्त झाले तर नूडल्स. हो म्हणे सर, खरंच छान झाली. थँक्यू. आणि मीठ एकदम परफेक्ट आहे. मणी सर, खूप छान झाले होते नूडल्स. पण मणी सर, आता तुम्हाला जावं लागेल. आम्हाला एक इम्पॉर्टंट काम करायचंय. आय एम सो सॉरी. जेसी, अगं काय हे, उलट ते होते म्हणूनच मी काम करू शकले. नाहीतर त्या मॅनेजरने मला पकडलं असतं ना, तर वाट लागली असती माझी. हो स्वानंदी, मी त्याबद्दल काही म्हणतच नाहीये. उलट मी त्यांना थँक्यू सुद्धा बोलले. मी अजून एकदा थँक्यू बोलू का त्यांना? मणी सर, थँक्यू सो मच. पण आय एम सो सॉरी, तुम्हाला आता जावं लागेल. एक इम्पॉर्टंट काम करायचं आणि म्हणजे मला माहितीये तुमचं काहीतरी शोध मोहीम चालली आहे दोघींची. मी काय त्याच्यात लुडबुड करणार नाहीये. पण अगदीच कधी गरज पडली तर हक्काने सांगा. अगदी गांधीजीच्या माकडाप्रमाणे वागेल. बघणार नाही, बोलणार नाही, ऐकणार नाही, मग तर झालं. डन. बरं चला, मी खरंच निघतो. मी येते तुझ्याबरोबर. अहो नाही नाही, तुम्ही कशाला? मी जातो ना, मला माहितीये. मी येते म्हटलं ना. चल बाय, गुड नाईट. बाय. स्वानंदी, मी आलेच. थँक्यू. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. बोल ना. थँक्यू. कशाबद्दल? आज तुमच्यामुळे स्वानंदी सेफ फील करते. तुम्ही नसता तर, खास करून त्यांच्या आई गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू दिसणं अवघड झालं असतं. माझ्या जागी कुणी असतं तर हेच केलं असतं. हा मोठेपणा आहे मॅडम तुमचा. आज वुमन्स डे आणि तुम्ही अशा एक खंबीर स्त्री आहात जिच्यामुळे हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली सेफ फील करतात. या मुली त्यांच्या घरापासून इतक्या लांब तुमच्या विश्वासावर इथे राहतात. कदाचित तुमची शिस्त लावणं,